ह्या लेखी बॅचमध्ये आपण जे बेसिक कॅल्क्युलेशन शिकणार आहे त्या बेसिक कॅल्क्युलेशनवरती जसं व्ही बुडोमास आहे तर हे आपल्याला व्यवस्थित शिकायचं आहे. कारण इथं मुलांचा जो प्रॉब्लेम आहे तो मुलांचा प्रॉब्लेम काय आहे तर मुलांना बेसिक कॅल्क्युलेशन येत नाही. तर बेसिक कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला काही स्टेप ठरवून घ्यायचे आहे. मग त्या स्टेप आपल्याला इथं काय करायचे आहे अंडरस्टँडिंग करायचे आहे. आता त्यामध्ये जसं विनया कुलम्सचं व्ही फॉर द विनया कुलम्स असेल तर बार ब्रॅकेट्स आपण कशा पद्धतीने सोडवणार आहे हे समजायचं आपल्याला. मग हे समजताना आपण काय करणार आहे तर पहिले तर आपल्याला कळायला पाहिजे की हे बार ब्रॅकेट्स कशाला म्हटलं जातं. तर फॉर एक्झाम्पल जसं एक्झाम्पल असेल 2 + 3 आणि याच्या डोक्यावरती जो बार आहे तर त्याला काय म्हटलं जातं विनया कुलम्स किंवा काय म्हटलं जातं त्याला बार ब्रॅकेट्स असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण जे ब्रॅकेट्स आहेत तर ब्रॅकेटचे सुद्धा आपल्याकडे किती टाइप्स आहे 3 टाइप्स आहेत. तर त्या ब्रॅकेटच्या टाइप्समध्ये एक आहे हा राऊंड ब्रॅकेट्स, दुसरा आहे कर्ली ब्रॅकेट्स, तिसरा आहे स्क्वेअर ब्रॅकेट्स, हा आहे स्क्वेअर ब्रॅकेट्स. आता ही सोडवताना सुद्धा काय करायचं आपल्याला तर पहिल्यांदा आपल्याला जे सॉल्व्ह करायचं आहे तो कुठला सॉल्व्ह करायचा आहे तर यामध्ये आपल्याला पहिले सॉल्व्ह करायचं आहे राऊंड ब्रॅकेट्स, त्यानंतर कर्ली ब्रॅकेट्स 2 नंबरला आणि 3rd नंबरला सॉल्व्ह करायचं आहे स्क्वेअर ब्रॅकेट्स आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर जसं टी नंबर आहे ओ फॉर द ऑफ म्हणजे चेन